रॉयल मीडिया न्यूज, बातम्या आणि बरंच काही. राज्यातील भूमी अभिलेख विभागातील भूपरमापक पदासाठी गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू असलेली भरती प्रक्रिया आता वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. एकीकडे 1372 पदे रिक्त असल्याचा अहवाल समोर येत असतानाच सरकारने अचानक हे पद निरस्त करण्याचा निर्णय घेतल्याने परीक्षार्थींमध्ये संतापाची लाट उसळली आहे. या अन्यायाविरोधात प्रतीक्षा यादीतील उमेदवारांनी आता थेट रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याची वेळ आली आहे. आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय निर्णय घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. भूपरमापक पद रद्द, मग रिक्त जागा चालू भरतीमध्ये भरल्याच पाहिजे. आमची मेहनत वाया जाऊ देऊ नका. पद निरस्त तरी नेमकं प्रकरण काय पाहूया. भूमी अभिलेख विभागाने 21 ऑगस्ट 2025 रोजी भूकरमापक पदासाठी जाहिरात प्रसिद्ध केली होती. 2 मार्च 2026 रोजी या परीक्षेचा निकाल लागून निवड यादी आणि प्रतीक्षा यादी जाहीर करण्यात आली. अनेक उमेदवारांची कागदपत्र पडताळणी देखील पूर्ण झाली असून ते केवळ नियुक्तीपत्राच्या प्रतीक्षेत होते. मात्र 1 एप्रिल 2026 रोजी मंत्रिमंडळाने घेतलेल्या एका निर्णयानुसार भूकरमापक हे पदच निरस्त करण्यात आले. याचा अर्थ असा की भविष्यात या पदासाठी नवीन भरती होणार नाही. या निर्णयाचा फटका सध्या सुरू असलेल्या भरती प्रक्रियेतील प्रतीक्षा यादीतील उमेदवारांना बसत आहे. विद्यार्थ्यांच्या मुख्य मागण्या: जागावाढ फाईल मंजूर करा. जमावाबंदी आयुक्त कार्यालय पुणे यांनी महसूल विभागाकडे 1372 रिक्त पदांचा अहवाल पाठवला आहे. ही फाईल मंत्रालयात प्रलंबित असून ती त्वरित मंजूर करावी. प्रतीक्षा यादीतून नियुक्त्या द्या. ज्या उमेदवारांची कागदपत्र पडताळणी झाली आहे आणि जे प्रतीक्षा यादीत आहे त्यांना या रिक्त 1372 जागांवर सामावून घेण्यात यावे. हजारो विद्यार्थ्यांची प्रतीक्षा यादी आणि कागदपत्र पडताळणी झालेली असताना खासगी भूकरमापकाचा अट्टहास कशासाठी? प्रशासकीय दिरंगाई थांबवा. मंत्रालयातील अधिकारी उडवाउडवीचे उत्तरं देत असल्याचा आरोप करत मुख्यमंत्र्यांनी यात वैयक्तिक हस्तक्षेप करावा अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे. आम्ही सगळे भूकरमापक या पदाचे विद्यार्थी आहोत. हे सगळे आम्ही वेटिंग लिस्ट आणि DVला असलेले विद्यार्थी आहोत. आमचा मुद्दा असा आहे, भूकरमापक या पदाची जाहिरात आमची 21 ऑगस्ट 2025 आली होती. त्या संदर्भातली एक्झाम होऊन आमची प्रतीक्षा यादी आणि निवड यादी 2 मार्च 2026 आली. त्या संदर्भात जागावाढीचा जो रिक्त पदांचा 1372 जागांचा जो अहवाल आहे तो 9 फेब्रुवारी 2026 आला. त्यानुसार आम्ही गेले 2 ते 3 महिने झालं सगळे विद्यार्थी पाठपुरावा करतोय या संदर्भात जागावाढीसाठी. त्याचा आम्हाला यश असं आलं, पुणे जमाबंदी आयुक्तालय आहेत त्यांच्याकडून आमचा रिक्त जागांचा अहवाल मंत्रालयात महसूल डिपार्टमेंटकडे अप्पर सचिव आणि उपसंचालक मॅडम यांच्याकडे गेलाय. आम्ही तिथे सुद्धा जाऊन आलो, पण आम्हाला तिथं उडवाउडीची उत्तरं दिली जातात सर. त्या संदर्भात आम्ही सगळ्यात जमलो आहे आमची फाईल मंजूर करण्यासाठी मंत्रालयात. आमचा मुद्दा असा आहे की ज्या जागा रिक्त आहेत त्या त्यांनी चालू भरतीमधून भराव्या. आता 1 एप्रिल 2026 आमचं जे भूकरमापक पद आहे हे निरस्त करण्यात आलं आणि त्याच्यानंतर परिरक्षण भूमापक असं पद आणण्यात आलं. पण आता जे आमच्या रिक्त जागा आहेत त्या भरल्या जाणार नाही आणि त्या आहे या भरतीमध्ये भरल्या जाव्यात हा आमचा मुद्दा आहे. आणि जे DVची मुलं आहेत आणि प्रतीक्षा यादीतील मुलं आहेत त्यांना न्याय द्यावा ही आमची मागणी. आम्ही गेल्या 5 ते 6 वर्षांपासून स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करत आहोत. भरती प्रक्रिया अंतिम टप्प्यात असताना पदच रद्द करणे हा विद्यार्थ्यांच्या आयुष्याशी खेळ आहे, अशा भावना संतप्त उमेदवारांनी व्यक्त केल्या आहेत. जर या 1372 जागा भरल्या गेल्या तर शासनाचा नवीन भरतीचा खर्च वाचेल आणि विभागातील प्रलंबित कामांचा निपटारा होण्यास मदत होईल असा तर्कही विद्यार्थ्यांनी मांडला आहे. निवडणूक आणि प्रशासकीय कामाचा ताण पाहता भूमी अभिलेख विभागात मनुष्यबळाची मोठी कमतरता आहे. अशा परिस्थितीत सरकारने सकारात्मक निर्णय घेऊन या 1372 जागा भरण्यास परवानगी दिल्यास हजारो बेरोजगार तरुणांना न्याय मिळेल. आता यावर राज्य सरकार काय भूमिका घेते याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागले आहे. आमची मागणी एकदम रास्त आहे, कारण लिगली जर बघितलं तर MIDCच्या पण जागा ह्या वेटिंगमधून भरल्या गेल्या होत्या आणि पद हे डेट घोषित केल्यामुळं जे वेटिंगमधले विद्यार्थी आहेत त्यांचा 2 वर्षाचा जो काळ आहे वेटिंगचा तो ग्राह्य धरला जात नाहीये किंवा मग त्यामधून भरले जातील का नाही हा पण प्रश्न आहे. यमगर मॅडमनी तो पण उत्तर व्यवस्थित दिलेलं नाही. त्यामुळे आम्ही आंदोलनाला सुरुवात करतोय आणि हे आंदोलन असं चालू राहील की महाराष्ट्रात रिव्हॉल्युशन होईल आणि महाराष्ट्राची
जे तात्विक धोरणे आहेत, जे DPSP मध्ये सांगितलं गेलं की सरकारने अनएम्प्लॉयमेंटसाठी काहीतरी केलं पाहिजे, एवढ्या जागा रिक्त असताना, गव्हर्नमेंटमध्ये एवढं सगळं प्रॉब्लेम असताना ते सॉल्व्ह करण्यासाठी एवढे बेरोजगार विद्यार्थी 5-5 वर्षापासून त्या पोस्टसाठी अभ्यास करत आहेत आणि त्यांनाच ते जॉब नाकारत आहेत. त्यामुळे हे आंदोलन आज सुरू होत आहे आणि ते त्या दिवशी थांबेल ज्या दिवशी ह्या यमगर मॅडम आमच्या सगळ्या प्रश्नांचं उत्तर देतील आणि ते लिगली प्रूव्ह पण करतील. आमच्याकडे बाकीचे GR पण आहेत, त्यानुसार सगळ्या गोष्टी आमच्याकडून योग्य आहेत आणि आम्ही सगळ्या MLAs MPs यांना सगळ्याला निवेदनं दिलेली आहेत, त्यांना पण ते योग्य वाटलेलं आहे. आणि लिगल बाजू विचारायची झाली तर आम्ही ॲडव्होकेटला सुद्धा विचारलेलं आहे, जे की कॅटमध्ये ते प्रॅक्टिस करतात. त्यामुळे हे आंदोलन आता चालूच राहणार आहे. त्याचा शेवट फक्त यमगर मॅडमच्या सिग्नेचरने आणि मंत्रालयाच्या आमच्या फाईल स्वीकारण्यानेच होईल, कारण पुणे विभागाने ती फाईल पाठवलेली आहे वॅकंट असलेली. एकूण 1372 पदे रिक्त असूनही पद निरस्त करणे अनाकलनीय आहे. आम्ही केवळ आमच्या हक्काची नियुक्ती मागत आहोत. मुख्यमंत्र्यांनी या फाईलवर स्वाक्षरी करून आम्हाला न्याय द्यावा अशी विनंती प्रतीक्षा यादीतील उमेदवार करत आहेत. की आम्ही सुरुवातीपासून पाठपुरावा करतोय. आम्ही सुरुवातीला बावनकुळे साहेबांना ह्या संदर्भात बोललो, आम्ही सर्वजण भेटलो. बावनकुळे साहेबांची आम्ही नाही म्हणलं तर 3-4 वेळा आम्ही भेट घेतली स्वतः. तर त्यांनी काय सांगितलं की पुणे जमाबंदी आयुक्त कार्यालयाचे आयुक्त हे IS नवल सर आहेत काय, त्यांची आम्ही भेट घेतली. परत ना विकास गजरे सर हे उपायुक्त आहेत, त्यांची आम्ही भेट घेतली. परत ना राणे साहेब ते ह्या पदभरतीचा सगळा कार्यभार त्यांच्या अंडरात असतो, त्यांची पण आम्ही भेट घेतली. तर त्यांनी काय केलं, ह्या रिक्त पदांचा अहवाल तयार केला, तो मंत्रालयात पाठवला. परत ना अश्विनी यमगर मॅडम आणि परत ना विकास खारगे सर, अश्विनी यमगर मॅडम ह्या उपसचिव आहेत आणि विकास खारगे सर हे सचिव आहेत. तर आम्ही सर्वजण 30 जण आम्ही मिळून मंत्रालयात गेलो, मंत्रालयात पाठपुरावा केला. परत ना मंत्रालयात सगळा मुद्दा मांडल्यानंतर त्यांनी आम्हाला पुरवणीची उत्तरे दिली. आम्ही विद्यार्थी भावी अधिकारी असून मुद्दा आमचा हा आहे की पुणे उपायुक्त हे सगळे अधिकारी अहवाल तयार करून जर मंत्रालयात पाठवत असतील तर आम्हाला हा जो मुद्दा आहे हा पूर्णपणे म्हणजे योग्य आहे आणि आम्ही वारंवार या गोष्टीला पाठपुरावा केलेला आहे काय. आणि ज्या टायमाला मी हे सगळं बोलल्यानंतर ना त्यांनी आम्हाला ज्या टायमाला पुरवणीची उत्तरे दिली त्या टायमाला मंत्रालयात जेवढे काही आमदार असतील, मंत्री असतील, ह्या सर्वांना आम्ही आमचा मुद्दा सांगितला, कळकळीनं सांगितला. हे सर्वजण म्हणतात की तुमचा मुद्दा बरोबर आहे. त्याच्यानंतर आम्ही बावनकुळे साहेबांची पण भेट घेतली, त्यांना पण घडलेली सगळी हकीकत आम्ही सांगितली. तर ते काय म्हणले, जोपर्यंत आम्हाला मंत्रालयातून आम्हाला काही फाईल वगैरे आम्हाला मंजूर करण्यासाठी येत नाही किंवा सहीसाठी येत नाही तोपर्यंत आम्ही काही करू शकत नाही. तर आमचा मुद्दा हा आहे की आम्हाला सर्वांना तुम्ही न्याय दिला पाहिजे. काय ज्या जागा रिक्त जागा आहेत त्या सर्वांनी तुम्ही चालू भरतीमध्ये भरून आम्हाला सर्व भूकरमाफक, भावी भूकरमाफक अधिकाऱ्यांना तुम्ही न्याय दिला पाहिजे. तुमच्या पूर्ण मागण्या मान्य होईपर्यंत तुम्ही आंदोलन कंटिन्यू इथे करणार आहात? हो, आम्ही कंटिन्यू तिथंच थांबणार आहे. जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत आम्ही इथं हलणार नाही. आणि एक मुद्दा हा आहे की आम्ही एक 5-6 वर्ष झाला आम्ही सर्व विद्यार्थी आम्ही ह्या सरकारी ज्या जागा निघतात वगैरे यांचा अभ्यास करत असतो. आम्ही पुण्यासारख्या या मोठ्या शहरामध्ये प्रिपरेशनसाठी येतो. आम्ही सगळे एक लहान कुटुंबातून सामान्य घरातून येतो. तर सरकारनं आणि प्रशासनानं आम्हाला त्वरित लवकर आमच्या मागण्यांचा पाठपुरावा करून आम्हाला आमच्या मागण्या पूर्ण कराव्यात आणि त्या संदर्भात GR हा तात्काळ जाहीर करावा की तुमच्या मागण्या पूर्णपणे आम्ही स्वीकारलेल्या आहेत. रॉयल मीडिया न्यूजसाठी प्रतिनिधी दिनेश कदम, पुणे. महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.